हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा। तर बघू शकता किती छान असा साबुदाणा भिजलेला आहे। साबुदाणा छान भिजला की एकदम छान मऊ लुसलुशीत आणि एकदम मोत्यासारखा होतो, मोकळा मोकळा। तर त्यासाठी साबुदाणा आपण रात्रीच भिजत ठेवायचा आणि सकाळी बनवायचा किंवा कमीत कमी 6 ते 7 घंटे भिजू शकता तुम्ही। तर साबुदाणा भिजवताना स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग तो डुबेने एवढं पाणी ठेवायचे आणि भिजत ठेवायचा आहे। साबुदाणा छान भिजवून घेतला। तर आता फोडणी करूया। फोडणीसाठी तेल घेतले, तेल किंवा थोडंसं तूप घेतलं तुम्ही, अर्धा तरी चालेल, तेल आणि तूप। त्यानंतर जिरे टाकलेत, हिरव्या मिरच्या आणि बटाटे टाकलेत आणि कढीपत्ता। बटाटे मस्त फ्राय होऊ द्यायचेत, गोल्डन फ्राय। आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट पण टाकले मी, चांगला एकदम चटपटीत तिखट असा होतो। आता त्याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊया आणि शेंगदाणे भाजून घेतलेत आणि शेंगदाण्याला थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट बनवून घेतले। शेंगदाणे एकदम छान भाजून घ्यायचेत आणि ते टाकून घेतले बघा आता शेंगदाण्याचं कूट। आता एक 5 ते 7 मिनिटं चांगला परतून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकले आणि त्यानंतर साखर टाकली आहे मी 1 ते 2 चम्मच। साखरेनं पण एकदम चव वेगळीच होते। थोडीशी तुम्ही टाकून बघा साखर, पिठी साखर किंवा तशीच टाकली तरी चालेल। तुम्ही चवीपुरतं मीठ टाकलं आणि साखर टाकले तर बघू शकता साबुदाणा आपला रेडी झाला। एक 5 ते 7 मिनिटं परतून घेतलाय मी। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।